नमस्कार. राशीचक्रातील 12 राशींचे लोक व्हॉट्सॲपवर चॅटिंग कसे करतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मेष रास. बोल काय काम आहे, थेट मुद्द्यावर येणार. हाय हॅलोची प्रस्तावना अशा राशीच्या लोकांना अजिबातच आवडत नाही. उत्तर 2 शब्दात देणार आणि लगेच ऑफलाईन जाणार. यांच्याशी चॅटिंग म्हणजे टाइमपास नाही, काम संपलं की विषय संपला. वृषभ रास. यांचा रिप्लाय यायला 3 तास लागतात, पण आला की पूर्ण निबंधच असतो. 5 मिनिटं व्हॉइस नोट पाठवण्यात यांचा कोणी हात धरू शकत नाही. मध्ये एक कॉमन डायलॉग असतो, थांब जरा जेवायला बसलोय. खाणं आणि झोप यांच्यामध्ये कुठला तरी तुमचा मेसेज असतो. मिथुन रास. एकाच वेळी 4-5 लोकांशी चॅटिंग करण्यात हे लोक एक्सपर्ट असतात. तुम्हाला एक मेसेज करून लगेच 10 मीम पाठवून देतील. तुला एक गोष्ट सांगायची होती, जाऊ दे नंतर सांगेल असं म्हणून देखील तुम्हाला कन्फ्यूज करतील आणि तुम्हाला रात्रभर विचार करायला लावून स्वतः मात्र अशा राशीचे लोक शांत झोपून जातील. कर्क रास. गुड मॉर्निंग पासून ते गुड नाईट पर्यंत फक्त तुम्हीच मेसेज करणार. प्रत्येक वाक्यात हे इमोजी असणार. तुम्ही सीन करून रिप्लाय नाही दिला की लगेचच तुमच्यावर रुसून बसणार. ठीक आहे मला विसरून जा, हा यांचा फेवरेट डायलॉग आहे. सिंह रास. यांचा डीपी आणि स्टेटस नेहमी सगळ्यात भारी आणि रॉयल असतो. ब्ल्यू टिक देऊन सुद्धा रिप्लाय उशिरा देणं हा यांचा ॲटिट्यूड असतो. चॅटिंग पण एकदम राजासारखी, कमी शब्दात पण वजनदार. यांना रिप्लाय नाही आला तर मात्र यांचा इगो लगेचच दुखावला जातो. कन्या रास. तुमचा एका हाय मधील पण एक स्पेलिंग मिस्टेक काढून दाखवणार. टायपिंग करताना तासभर टायपिंग दिसेल पण मेसेज एकदम परफेक्ट पाठवणार. फॉरवर्डेड मेसेज आणि खोट्या बातम्या यांना प्रचंड याचा राग येतो. यांच्याशी चॅटिंग करताना जरा जपूनच बोलावं. तुळ रास. सगळ्यांशी गोड आणि बॅलन्समध्ये बोलणारे एकमेव रास. कुणालाच दुखवायचं नाही म्हणून हो आणि नाहीच्या मध्ये अडकतात. सगळ्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला आवर्जून देणार. भांडण झालं तरी पहिला मेसेज यांचाच येणार आणि चल सॉरी म्हणून देखील मुद्दा संपवणार. वृश्चिक रास. लास्ट सीन कायम बंद, पण तुमचं प्रत्येक स्टेटस चोरून बघणार. रिप्लाय फक्त बरं ओके आणि एवढाच करणार. मनात काय चाललंय हे व्हॉट्सअपवर हे कधीही कळणार नाही. यांना सिक्रेट ठेवायला खूप आवडतं आणि चॅट पण सिक्रेटच. धनुरास. एक मेसेज टाकून स्वतः 2 दिवस गायब होणारी रास. 2 दिवसांनी अचानक येऊन बोलणार, अरे सॉरी यार बिझी होतं. यांच्या चॅटिंगमध्ये जोक, मीम्स आणि तत्वज्ञान हे सगळंच असतं. यांच्यासोबत कोणीच कधीच बोर होत नाही, पण यांचा भरोसा पण कधीच सांगता येत नाही. मकर रास. फक्त आणि फक्त कामापुरता व्हॉट्सअप वापरणारी एकमेव रास. उद्या मीटिंग किती वाजता आहे बस एवढंच मेसेज. गुड मॉर्निंगचे फॉरवर्ड फोटो यांच्याकडून येतात. वेळ वाया घालवणं यांना अजिबातच मान्य नसतं. कुंभ रास. रात्री 3 वाजता झोपलास का हा मेसेज यांचाच असणार. जगावेगळा विचार करणारी आणि जगावेगळी चॅटिंग करणारी ही एकमेव रास. अचानक एखादा डीप विचार पाठवून तुम्हाला विचारात पाडणार. यांच्या डोक्यात काय चाललंय हे मात्र यांनाच माहिती नसतं. मीन रास. एकाच वाक्यात इमोजी आणि दोन्ही इमोजी वापरणारी ही इमोशनल रास. मला तुझी खूप आठवण येते असा इमोशनल मेसेज करणार आणि नंतर स्वतः 10 दिवसांनी रिप्लाय देणार, सॉरी मेसेज बघितलाच नव्हता. यांचं हृदय खूप मोठं असतं म्हणून सगळ्यांना माफ पण हे लोक लगेचच करतात. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.